नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी झणझणीत असं गावरान पद्धतीने मटणाची रस्सा भाजी बनवणार आहोत, म्हणजेच मटणाचं कालवण बनवणार आहोत. चला मग वेळ न घालवता आपण डायरेक्ट आजच्या रेसिपीला सुरुवातच करूया. सर्वप्रथम पहा, इथे 1 किलो मटण घेतलेले आहे. स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती चवीनुसार मीठ टाकायचं, सोबतच 1 चमचा हळद घालायची आहे. आणि हे सर्व हळद मीठ मटणाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. रेसिपी अगदी गावरान पद्धतीने आहे, त्यामुळे झटपट होणारी आहे, सोपी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चविष्ट अशी होणारी आहे. चला पहा, आपण सर्व मटणाला हळद मीठ व्यवस्थित असं चोळून लावून घेतलेलं आहे. 10 मिनिटाकरता मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. आता इकडे पहा, गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूया. कुकर गरम झाला की यामध्ये 2 पळीच आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे 2 चमचे तेल टाकायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं तेलावरती परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी छान लालसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या मटणाला अगदी मस्त अशी टेस्ट येते. पहा, इकडे आपला जो कांदा होता ना, तो अगदी छान लालसर असा तळून झालेला आहे. पाहू शकता, छान लाल गुलाबी रंग आला की आपण हळद मीठ लावलेलं मटण यामध्ये घालायचं आहे. सर्व मटण यामध्ये घालूयात आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. हे सर्व मटण अगदी व्यवस्थित असं यामध्ये परतून घेऊया. पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला मटण शिजण्याकरता पाणी ओतायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आता सर्वप्रथम पहा, यावरती मी 1 तांब्या पाणी घालणार आहे आणि आता हे पाणी ना जेव्हा गरम होईल, या पाण्याला वाफ यायला लागेल ना, तेव्हा हे पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता, या पाण्याला ना छान अशी वाफ यायला लागलेली आहे, म्हणजेच पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता हे पाणी आपल्याला यामध्ये ओतून देऊया. आतमध्ये सुद्धा बघा, मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे. पाणी घालायचे आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ताट झाकून तुम्हाला जितके जास्त रस्सा हवा असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आणि हे पाणी परत एकदा गरम झालं की मटणामध्ये टाकायचं आहे. नेहमी यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा, अजिबात थंड पाणी वापरायचं नाही. पुन्हा एकदा मी यावरती थोडंसं पाणी घातलं होतं, याला सुद्धा वाफ यायला लागलेली आहे. पाणी गरम झालं. आता हे पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे आणि यानंतर आपण गॅसची फ्लेम वाढवू शकतो. यानंतर गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे. आता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच कुकरचं झाकण लावून घेऊया. झाकण लावून आपल्याला कुकरच्या 5 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, कारण मटण शिजण्याकरता तितका वेळ लागतो. तर इथे आपल्याला 7 शिट्ट्या करायच्या. 5 ते 7 तुमच्या कुकरवर डिपेंड असतं की मटण कसं शिजते. तर इथे पहा, मी 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मटण बघा अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. छान रसरशीत असं शिजलेलं आहे. चला, त्यानंतर ना आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपण कोणतंही साहित्य भाजून वगैरे घेणार नाही. हवं तर तुम्ही सुकं खोबरं आणि कांदा भाजून सुद्धा घेऊ शकता, परंतु आपण ही झटपट होणारी आणि सोपी पद्धत वापरतोय, गावरान पद्धत वापरतोय. तर आता आपण याला छान असं मिक्सरला वाटून घेऊया. पहा, इकडे आपण याचं व्यवस्थित वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटण बनवण्याकरता यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी पण चालेल. त्यानंतर बघा, गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की वाटण घालायचं आणि हे वाटण या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला छान खमंगपणा येईपर्यंत हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशाच भन्नाट रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील.
पहा इथं आपलं जे वाटण होतं ना ते छान अगदी खमंग असं आपण परतून घेतलेलं आहे. याला छान तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे समजायचं वाटण अगदी परफेक्ट असं यामध्ये परतून झालेलं आहे. चला यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, जसे की 1 चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार. त्यानंतर काळं तिखट घालायचं आहे, म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. त्यानंतर धना पावडर घालायची आहे आणि गरम मसाला घालूयात. सोबतच यामध्ये आपल्याला मटण मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले यामध्ये छान व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे पहा. या पद्धतीने तुम्ही बनवाल ना, नक्कीच 2 भाकऱ्या जास्त खाल्ल्याशिवाय तर राहणारच नाही. इतकी अप्रतिम अशी चव लागते आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं. कोणीही बनवू शकेल, इतकी झटपट आणि सोपी पद्धत आहे. पहा सर्व मसाले यामध्ये छान परतून झाले की आता शिजवून घेतलेलं मटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सर्व मटण घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला जितकं जास्त किंवा पातळ रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वापरू शकता. तर यामध्ये बघा मी जेवढं मटण शिजवलं होतं तेवढंच घातलेलं आहे. यापेक्षा जास्त पाणी यामध्ये वापरणार नाही. बघू शकता इकडे अगदी मस्त अशी याला तरी यायला लागलेली आहे. पहा छान तरीदार अशी आपली ही भाजी झालेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचं आणि छान 3 ते 4 मिनटं भाजी उकळवून घ्यायची आहे. पहा याला इकडे अगदी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि यावरती तरी तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी भरपूर याला तरीसुद्धा आलेली आहे. 3 ते 4 मिनटं छान असं याला शिजवून घ्यायचं आहे, उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला यामधले जे मसाले आहेत ना ते छान असे यामध्ये मुरतात आणि चवसुद्धा अगदी मस्त लागते. भाजीला रंग पहा किती अगदी अप्रतिम असा आलेला आहे, तरीसुद्धा अगदी भन्नाट अशी आलेली आहे. बघा मस्त असं आपण याला 5 मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. पहा अगदी मस्त झणझणीत असं आपलं मटण इथे तयार झालेलं आहे. मटणसुद्धा पहा अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. छान गावरान पद्धतीने आपलं हे मटणाचं कालवण म्हणजेच मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. खूप जास्त अप्रतिम असं चवीचं हे मटण लागतं. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मटण बनवलं जातं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सर्वात शेवटी आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. पहा अगदी मस्त असं आपलं मटणाचं कालवण इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. सोबतच जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग बाय बाय.